महाराष्ट्र भाजपने नाव न सुचवल्याने शिर्डीतनं उमेदवारी मिळाली नाही। माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचं वक्तव्य। राज ठाकरेंना घेऊन कोणाचा फायदा होणार नाही, माझा कट्ट्यावर रामदास आठवलेंचा दावा। तर उद्धव ठाकरेंनी ऍडजस्टमेंट करायला हवी होती, आठवलेंचं वक्तव्य। 3500 कोटी टॅक्स थकबाकी प्रकरणी काँग्रेसला दिलासा, निवडणुकीपर्यंत कोणतीही कारवाई करणार नाही, प्राप्तिकर विभागाचं सुप्रीम कोर्टामध्ये स्पष्टीकरण। महादेव जानकरांनी रासपच्या एबी फॉर्म सोबतच भरला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार अर्जाचा दुसरा संच। गेल्या 2.5 महिन्यांपासून मला टॉर्चर केलं, नाना पटोलेंचा प्रकाश आंबेडकरांवर प्रत्यक्ष निशाणा। योग्य वेळी योग्य उत्तर देऊ, पटोलेंचं वक्तव्य। राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला। विधान परिषदेतले आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित, लवकरच अधिकृत घोषणेची शक्यता। नितीन राऊतांच्या उत्तर नागपुरातही यंदा किमान 30 ते 40 हजार मतांची आघाडी घेऊ, नितीन गडकरी यांचा निर्धार। एप्रिल आणि मे महिन्यात महाराष्ट्रामध्ये मोदींच्या सभांचा धडाका। राज्यामध्ये मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन, तारखा लवकरच जाहीर होणार। मुंबईतल्या आरबीआयच्या स्थापना दिनानिमित्ताने विशेष कार्यक्रमाला मोदींची उपस्थिती। भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श, मोदींकडून आरबीआयचं कौतुक। पंतप्रधान मोदींनी मुंबईत 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईतनं तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावर संजय राऊत यांची टीका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।